मेरी प्यारी सुलू, मेरी भोली रे सुलू, मेरी प्रेम की नैया. अरे काय गोड आहे आमची सुलू. म्हणजे मला अशी शिट्टी वाजवता येते पण मला ही येते. नंतर जर नीट नाही बघलं तर गधड्या, घोड्या अशी सगळी नावं ठेवलेली आहेत त्या. एक ना स्टिरियोटिपिकल आपल्या घरी बोललं जातं की आत्या नेहमी असं गॉसिप करतात आणि आत्या इकडच तिकडे सांगतात. पण दीपज्योती मालिकेतली ही आत्या सगळ्यांची लाडकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुलूताई साकारतात सुहास मॅम आणि त्याचे 2 भाचे माझ्यासोबत बसलेत. जरा ही फ्रेम बघा किती कलरफुल दिसते ना. खूप स्वागत आहे. मेरी प्यारी सुलू, मेरी भोली रे सुलू, मेरी प्रेम की नैया. अरे काय गोड आहे आमची सुलू. सो आत्तापर्यंत मालिकेतले जर का तुम्ही बघितलं असेल किंवा इंस्टाग्रामवर पण तो जो सीन आहे आमच्या दोघांचा तो बऱ्यापैकी व्ह्यूज शिट्टीवाला आणि सायकलवर आम्ही चालवतो आहे. तर तो सीन आपला खरंच खूप चांगला हो. चालू आहे आणि ऑल थँक्स टू यू. आहे कारण की इतकी गोड सुलू, इतकी गोड आत्या. सो तुम्ही बघत आहात दीपज्योतीमध्ये सुहास परांजपेताई सुलूची म्हणजे सुलोचनाची भूमिका करतात. सुलोचना आत्या. सुलू कसं वाटतंय सांगा जरा. मला खूप बरं वाटतंय की मला शिट्ट्या वाजवायला मिळत आहेत जे कुठल्याही सिरियलमध्ये मला मिळत नाही. आणि ज्याचं एक तुम्हाला इन्सायडर देतो, तिला अजिबात शिट्टी वाजवता येत नाही. म्हणजे मला अशी शिट्टी वाजवता येते पण मला ही येते. त्यामुळे करायची असेल तर दुसरं कोणतरी शिट्टी वाजवतं. मागून आमचा डिरेक्टर असं वाजवतो मग ते. होता म्हणजे ज्यांना अशी सख्खी आत्या वगैरे नसेल त्यांना मला आत्या का नाही आणि ज्यांना आहे त्यांचं इतकं बॉन्ड नाही आहे मे बी. पण मी रिलेट करू शकते कारण की माझ्या दोन्ही आत्या माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि सुलू जशी तुमची बेस्ट फ्रेंड आहे दोघांची. म्हणजे हे काहीतरी कमाल आहे. म्हणजे आत्याचं असं नातं पहिल्यांदा मला असं वाटतं मालिकेत दाखवलं गेलं आहे ना, वेगळं काहीतरी. काय सुहासताई आत्तापर्यंत इतक्या मालिका केल्या, इतके गोड भाचे मिळाले होते का? नाही एकतर आत्या अशी बघायला मिळत नाही असं बरेच कमेंट्स पण आम्हाला येत आहेत की पहिल्यांदाच अशी जरा नॉर्मल आत्या बघायला मिळाली. आणि मी कुणाची आत्या खरी नाही पण मी कुणाची तरी मावशी आहे आणि माझ्या सख्ख्या भाच्याशी माझं असंच नातं आहे. म्हणजे त्यांनी फोन केला तर मला सांगायला लागतं थांब आजूबाजूला खूप माणसं आहेत तू बोल नंतर. कारण जो सुरुवात होतो कारण काय काय बोलतो तो फोन उचलल्या. अरे नको रे. अरे, टवळे इथपासून त्याची सुरुवात होते. मग माझ्या बहिणीला सांगायला हे लागतं cool आहे. तुम्ही लक्षात ठेव तू ऋत्वी ती तुझी मावशी आणि तूही लक्षात ठेव तो तुझा भाचा आहे. कारण जवळजवळ त्याचं नाव ऋत्विक आहे. आणि याचं एका भाच्याचं खरं त्याचं नाव ऋत्विक आहे. पण तो जरी तिला हे शब्द बोलत असला तरी आय थिंक सो मालिकेत बरोबर उलट आहे. ती आम्हा भाच्यांना टवळ्या इकडे तो शब्दकोश तिकडनं हो, येतो. त्यांना खूप नावं ठेवलेली आहेत. सोनपापडी, बबडी, राजा, पिल्लू अशी सगळ्यांना वेगवेगळी नावं आहेत त्यानुसार. नंतर जर नीट नाही बघलं तर गधड्या, घोड्या अशी सगळी नावं ठेवलेली आहेत त्या. नाही अतिशय तू बघाशी जसं म्हणाली की खरी आत्या, तर थँकफुली मला 4 आत्या आहेत. पण त्यातली एक आत्या मी लहान असतानाच एक्सपायर झाली. पण माझ्या तिन्ही आत्या खरंच खूप भयंकर गोड आहेत. एक असते कल्याणला, एक असते टाटानगरला आणि एक मुंबईतच राहते. सो या सगळ्या आत्या माझ्या खूप कमाल आहेत. आणि थँकफुली मला असंच झालं होतं की आत्या आता या मालिकेत आत्या आहे तर ती कशी असेल, जरा खाष्ट असेल का, उगाच स्ट्रिक्ट असेल का. पण हे जे बॉन्ड आम्हाला कळलं बरं लिखाणात जे आलं होतं ते वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हां. पण जेव्हा आम्ही सेटवर गेलो आणि डिरेक्टरनी ज्या ज्या गोष्टी आमच्या ह्याच्यात ॲड केल्या त्याच्यामुळे आमच्या बॉन्डमध्ये जी मजा आली आहे. हो. मग खरंच आता आम्ही वाट बघत असतो आमचं सीन कधी लागेल. आणि खरं तर मी आणि प्रसाद पहिल्यांदाच एकत्र काम करतो. ह्याच्या अगोदर आम्ही एकत्र कामही केलेलं नाही. म्हणजे लांबून लांबून त्याला टी व्हीत मी बघितलं आहे, मला यांनी टी व्हीत बघितलं. Obviously. पण मला वाटलं नव्हतं की इतकं पटकन आमचं बॉन्डिंग होईल. आणि फार पहिला डे 1पासून आमचं हे सीन खूप छान व्हायला लागले. रादर याच्यातली सगळीच माझी भाजर खूप गुणी आहेत कामाच्या बाबतीत आणि जेन्युअन आहेत, छान काम करतात. त्यामुळे मजा पण येते काम करायला. आणि ऋत्विकचं आता हल्लीच लग्न झालं आहे. पहिले कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा. बरं खऱ्या आयुष्यात दोघंही भाच्यांचे लग्न झाली आहेत तुझ्या, ते आपण टिप्स घेऊ शेवटी. पण मला सांग इतकी गोड आत्या मिळाली, मला असं वाटतं आत्ता ज्या आत्या खाष्ट असतील रिअल लाईफमध्ये त्याही बोलतील जरा असं वागून बघूया भाच्यांबरोबर कसं होतं. नाही ही आत्या खरंच खूप गोड आहे आणि म्हणजे सुहासताईंबरोबर काम करायला खरंच खूप मजा येते. मला पहिलाच सीन मी त्यांच्याबरोबर केला. माझा इंट्रोडक्शन सीनच त्यांच्याबरोबर होता आणि
मला एक सेकंद झालं अच्छा या डायलॉग म्हटलं पण का म्हणजे एवढ्या इजनी काम करतात ना या की लक्षातच आलं नाही मला की अरे अच्छा मला वाक्य घ्यायचं आहे का असं मला झालेलं होतं. आणि मला त्या खाष्टा आत्या वगैरे माहिती नाही, माझी आत्या पण खूप गोड आहे. तिला खरं एकांकिका वगैरे करायची पण त्यानंतर ती दुबईला वगैरे शिफ्ट झाली. पण ती तिकडे असूनही तिकडे खरं कुठलंच चॅनल आपलं लागत नाही, पण तरी पण ती कुठून तरी शोधून काढते, सीन बघते आणि मला कॉल करून विचारते की बाबा तुझा मग कसं चाललं आहे, काय चालू आहे. आणि खूप सपोर्ट सिस्टम. एखादा सीन चांगला झाला तर हा सीन मला खूप आवडला तर असं तर खरंच सुहासताईंबरोबर पण काम करायला मजा येते आणि गिरीश सरांबरोबरही आहे आणि बाकीचे भावंड तर काय आपली आहेतच. बरं, भाऊ म्हणजे मुलं भाऊ जेव्हा असतात ना तेव्हा त्यांच्यातल्या मस्तीला अशी कुठे एक सीमा नसते. ऑफ कॅमेरा कोण जास्त खोडकर आहे आत्याला जर विचारलं तर कोणाचं नाव घे? एक मिनिट थांब, यातल्या त्या स्वराजला बोलवलं पाहिजे. 3 भाचरांमध्ये खोडकर गिरीश सरच जास्ती वाटतं. मीच आहे. मी आणि माझा दादा आम्ही दोघं जास्ती खोडकर आहोत. प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट केलं, मला खूप आवडलं. हा, मग तसं येणारच. कारण कसं ना हां, कारण भावाची मुलं असतात ना ती आत्यासाठी स्वतःचीच मुलं असतात, फक्त तिने ती जन्माला घातलेली नसतात. त्यामुळे त्या आत्याचं पण इनपुट जातच त्या भाजरांमध्ये. त्यामुळे आत्याच अशी असल्याकारणाने ती कशी असणार आहेत दुसरी मुलं. त्यामुळे सगळेजण योग्य आहेत. सो हा आहे आमचा मोठा भाऊ स्वराज. अनूप बेलवलकर, प्लीज कसं वाटतंय तुला? ही तुझ्या आत्याबद्दलचा हा सेगमेंट आहे, तर काय वाटतं आत्याबद्दल? खरी आत्या कशी आहे आणि नाही आत्या म्हणून तर चांगली आहेच, प्रश्नच नाही आहे. पण जशी ती आत्या म्हणून आहे तशी ती रिअलमध्ये पण आहे आमच्याशी. आमचा बॉन्ड खूप चांगला झाला आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटते की नाही का आपल्याला कळत पण नाहीत काही काही गोष्टी, अशी एक वाईब मॅच होऊन जाते. तर तसं आत्यासोबत आहे. आणि मला तर वाटतं की माझ्या आधी म्हणजे यांचा मी सीन बघितला होता आत्याचा आणि याचा, किंवा यांचं फोटोशूट दोघांचं सायकलवरचं सीन. सो ते मला खूप छान वाटलं, मजा आली. मलाच असं वाटलं की चला एक नाही का आतनं खात असतं आपल्याला. मला विराजबद्दल पण वाटलं, मला पण वाटलं सर आम्हाला अजून नाही सीन आले असे आत्यासोबत असे. हां तेच पण सुहासताईसोबत खरंच खूप छान वाटतं. गाडी चालवण्यात आणि ऍक्सिडेंट करण्यात बिझी आहात. कसं येणार scene? अरे गाडी चालवताय कोण, इथे नाव कोणावर येत आहे? किती मला सप्रेस करायला लागते बघ स्वतःला कर तुझ्या या गोष्टींमुळे. येस, घाबरतात तुझ्या पाठी बसायला. बरं, आता खोडकर सांगितलं सिन्सिअर खऱ्या आयुष्यात, म्हणजे सीनसाठी सगळे तर कामात सिन्सिअर आहेत, पण खऱ्या आयुष्यात सिन्सिअर कोण आहे? खऱ्या आयुष्यात सिन्सिअर मी आणि माझा भाऊच आहे. म्हणजे सत्य घटनेवर आधारित सगळ्या गोष्टी आहेत माझ्या. मी खोटं नाही बोलत, मला आईवडिलांनी सांगितलं नाही खोटं बोलायचं कधी, पण मी एकदम सिन्सिअरली काम करत असते. अजिबात मी टाइमपास करत नाही, काही करत नाही. प्लीज झूम इन करा. नाही म्हणजे किती तिकडे टाइमपास झाला असेल टेक चालू दे, मी सिरियस होते लगेच. किती काय होऊ दे, हसच्या पिकू दे, तिकडे नाही. आणि बाकी सगळ्यांना ते हसून सोडणार टेकच्या आधी बरोबर. आणि टेक म्हणजे ॲक्शन बोलल्यावर वेगळंच त्यांचं म्हणजे हे असतं. म्हणजे आम्ही मला इथे असं वाटतं की त्यांनी शिकावं सगळं, की हे महत्वाचं आहे. इथे काय दंगा घाला, तिथे ऑन ऑफ लगेच इकडे स्ट्रेट झालं पाहिजे एकदम छान. तुम्ही प्रो व्हाल जेव्हा नेक्स्ट मालिका करायला जाल तेव्हा प्रो व्हाल. पण आता तुम्हा दोघांना स्वराज आणि आपल्याला ऋत्विकला फ्री करायचं आहे, सीन आहे त्यासाठी. थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. येस थँक्यू. सो दोघं तर गेलीच सीनला आणि मला आता असं कळलं की सुलू आत्ताला पण जायचं आहे. मला असं वाटतं गप्पा संपूच नाहीत, पण आपण पुन्हा गप्पा मारूच, कारण का अजून छान छान ट्रॅक्स तुमच्या वाट्याला येतील. तो सायकलवाला तर एकदम आयकॉनिक बनला आहे. म्हणजे कधीतरी आपल्याला रिअल लाईफ जे प्रेक्षक बघतात त्यांनाही असं वाटलं आपल्या आत्याला पण असा टाईम द्यावा, आपण बघावं आत्याचं काय म्हणणं आहे ना. सो ते एक आहे. प्रेक्षकांना काय सांगायला? प्रेक्षकांना सांगायचं होतं मला ह्याच्याबद्दल सांगायचं असं की मला इतकं पटकन ह्याच्याबरोबर छान काम करता येईल असं वाटलं नव्हतं. म्हणून कारण काही वेळेला ना तरुण मुलांबद्दल काम करताना त्यांची एनर्जी आणि माझी एनर्जी मॅच होईल की नाही मला असं वाटत होतं. कारण एजनुसार काही काही गोष्टी आपल्या नाही होत, पण तसं प्रसादबरोबर नाही झालं. त्याची एनर्जी माझ्याकडे व्यवस्थित येते, त्यामुळे जास्ती मजा येते काम करायला. आणि तो ॲज अन को आर्टिस्ट म्हणून पण खूप छान आहे. एखादी गोष्ट जर नवीन असेल तर तो ॲड केलेली त्याच्याकडनं माझ्याकडनं अशा होऊन ते सीन खूप छान होतात. कारण ॲड दोघांकडनंही होतं, प्लस आमचे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडनं होतं. त्यामुळे सीन करायला जास्ती मजा येते मला. मी
मी जसं तुला मगाशी म्हणालो ना की दिल का रास्ता पेट से जाता है, तसं पहिल्याच दिवशी साधारणतः हिने मला जिंकलं होतं. पहिल्या नाही, तिसऱ्या दिवशी तिने 2 दिवस काहीतरी ऑब्झर्व केलं व्यवस्थित की हा काय खातो काय नाही, बाहेरून ऑर्डर करतो का काय करतो. तिसऱ्या दिवशी तिने मला डायरेक्ट विचारलं, ऐक ना तुला कोबीची भाजी आवडते का? मी म्हणालो मला घरातलं सगळं आवडतं म्हणलं. त्या दिवसापासून आय एम नॉट किडिंग, रोज ती माझ्यासाठी काही ना काही घेऊन येत असते. तर सो ही स्ट्रॅटेजी मी पण तिच्याचकडनं शिकलो आहे. आणि या तर तशी आमची ऑफस्क्रीन पण तितकीच छान बॉन्डिंग झालेली आहे. आणि आय थिंक सो तीच कुठेतरी स्क्रीनवर दिसते. आणि येस, आणि ह्याच सोबत गिरीश सर भलेही खूप स्ट्रिक्ट आणि असे वाटत असले तरी तुम्हाला ते ऑफस्क्रीन तुम्हाला असं हिडन कॅमेरा कुठेतरी ठेवावा लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की सर पण Mischievous किती छान खोडकर आहेत. सो खूप सटल. आणि आणि ऑनेस्टली आमची ही जी फॅमिली आहे तर तुम्हाला बघायला मिळत असेल ना, पुरुषोत्तमच्या घरात किती तणावपूर्ण वातावरण असतं, सतत ते त्यांच्या मुलाला बोलत, पण तितकंच ऑफ स्क्रीन आमच्या इथं धमाल असते. बट ते बाजूला सोडा. आय थिंक सो दीपज्योती ही मालिका आता सुरू झाली आहे 13 एप्रिलपासून. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर ही मालिका बघितली नसेल तर इथून पुढे प्लीज बघा. आमच्या दोघांचा सीन एस्पेशली जाऊन इंस्टाग्रामवर बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. सायकलवर आम्ही दोघं मस्त रेडिओ लावून गाणी ऐकत प्रवास करतोय. तर तो सीन बघून ॲटलिस्ट थोडं सांगा कमेंटमध्ये काय वाटलं तर. आणि हाच बॉन्ड बघण्यासाठी प्लीज बघत राहा दीपज्योती, रोज रात्री 8 वाजता झी मराठीवर. झी मराठीवर. ह्या आत्याभाचे जे फॅन्स म्हणून मी सांगते की प्लीज हे असे सीन्स आम्हाला बघायचे आहेत अजून, है ना. एक गोड सीन्स, शिट्टीवाले, सायकलवाले, है ना, लॉंग ड्राईव्हवर घेऊन चाललं आहे, असं छान बघायला आवडेल. आणि शाउट आऊट टू सगळ्या आत्यांना, आणि सगळ्या आत्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही कमेंट करा तुमच्या आत्यासोबत नातं तुमचं कसं आहे ना. सो येस, थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मालिकेसाठी अजून. थँक्यू सो मच.